20,000 रुपयाचं पारितोषिक आणि ट्रॉफी. उपविजेत्या संघाला मिळणार आहे 10,000 रुपये आणि ट्रॉफी. या व्यतिरिक्त आपण 3 पारितोषिक काढतो आहोत. आणि एक बेस्ट बॅट्समन, दुसरं बेस्ट बॉलर आणि तिसरं मॅन ऑफ द सिरीज. पहिल्या बॉलला पहिला छगडा. 20,000 रुपये बोलल्यावर छगडा लागला की नाही? सुंदर असा टोलावलेला फटका 6 रनसाठी. धाव संख्या झाली 6. आणि पुढचा चेंडू. शांतता ठेवावी. दोन रन दिलेले आहेत. सर्व संघांना विनंती आहे, जेव्हा बॉल लागण्याच्या तेव्हा चुप, तोंडावर चैन लावून चुप बसावं. श्रवण निशास्तर यांनी आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल TTMS वेस्टर्नलँड प्रीमियर लीग TPL 2025 यांच्याकडून त्यांचे हार्दिक आभार. जोरदार असा शॉट पण अपयश चौकार आणि षटकारासाठी. 1 रन पदरामध्ये. धाव संख्या झाली आहे 9. पहिल्या षटकातील चौथा चेंडू. बिनगडी बाद 9 धावा. चार चेंडू 9 धावा. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. धाव संख्या झाली आहे 11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बिनगडी बाद 11 धावा. षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली आहे 12. बिनगडी बाद 12 धावा. सिद्धेश फायर 11 संघाकडून संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. त्यांच्या समोर अनिकेत सर. शॉट आणि हा विकेट. सुंदर असा झेल बाद झालेला आहे. सिद्धेशांची सुंदर अशी गोलंदाजी, तसेच सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली आहे 12. एक गडी बाद 12 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण पण फलंदाज एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या 13. एक गडी बाद 13 धावा. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सुंदर गोलंदाजी. धाव संख्या झाली 13. आणि 3 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेला आहे. धाव संख्या झाली आहे 16. एक गडी बाद 16 धावा. आणि सुंदर असा झेल. फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या झाली 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा हा सामना अटीतटीचा, घटीघटीचा. आणि हा बसका शॉट. खेळाडूंना विनंती आहे की रिव्ह्यू डिसिजन. आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो, त्यामुळे बाहेर काही संघ आहेत जे आक्षेप घेत आहेत.
की आमच्या वेळी का ना रिव्ह्यू, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. सफेद चेंडू. त्यावर एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेला आहे. यामुळे धावसंख्येमध्ये भर पडलेला आहे. पुढचा चेंडू धाव संख्या झाली 18. शेवटचा चेंडू ठोकलेला आहे पण अडवलेला आहे. अजून एक सुंदर गोलंदाजी, तसेच सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फलंदाजी. ही फलंदाज 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या झाली 20. 2 गडी बाद 20 धावा. धाव संख्या झाली 20. चेअर दोन्ही संघांसाठी सर्वांनी चेअर करायचंय. जोरदार टाळ्या. शेवटचा मुकाबला आहे या फायनल 20. चालू आहे टुर्नामेंटचा. या ओमकार संघासाठी पहिलं आणि संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. आणि सुंदर असा टोला फटकावलेला आहे. सुंदर असा शॉट लगावलेला आहे. आणि या ठिकाणी शॉट मारून पण कशाला तुम्ही लोक डिस्कशन करता रे. 4 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेला आहे. धाव संख्या झाली 24. जिंकण्याची सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव. आणि या ठिकाणी धाव संख्या 25. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. विकेटच्या दिशेने पण मुद्दाहून सोडलेली ही कॅच. धाव संख्या 26. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू. जोरदार टाळ्या, जोरदार. बघा कसं असतं माहितीये का, मॅच मध्ये ना या खेळाडूंना गरज असते ती उत्साहाची, शेवटचे 2 प्रेक्षकांकडूनच मिळतो. आणि प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या. घरात असाल तर घरातून टाळ्या वाजवा. सफेद चेंडू आणि त्यावर 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी. अशा 3 धावा. धावसंख्येमध्ये भर झालेला आहे. धावसंख्या झाली 30. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. आणि हा एक सफेद चेंडू. 2 चेंडू शिल्लक. धाव की संख्या झाली 31. 1 चेंडू शिल्लक. शॉट पण अडवण्यात यश आणि विकेटचा इशारा. फलंदाज रनआउट झालेला आहे. धाव संख्या झाली 32. धाव संख्या झाली 33. स्कोर किती झालेला आहे? फायर 11 या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. 18 मध्ये 34. आणि या ठिकाणी स्पार्टन 11 चे संघ मालक रितेश खैरे आलेले आहेत. चुकीची दुरुस्ती. स्पार्टन 11 ला हताश व्हायची गरज नाही. तुमचे संघ मालक तुम्हाला आज पार्टी देणार आहेत. उत्तर भारतीय ढावा.
18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. जोरदार टाळ्या दोन्ही संघांसारखी. आणि गुड न्यूज अशी आहे की तिसरा प्राइज सुद्धा आलेला आहे या ठिकाणी. फर्स्ट 20,000, सेकंड 10,000 आणि थर्ड 5,000 रुपये ऋतिक सांगळे यांच्याकडून मिळणार आहे. फायर 11 या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. मैदानामध्ये हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये तारदे विनर्स यांनी 31 धावा बनवलेल्या आहेत आणि फायर 11 या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. फायर 11 या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. छगडा पहिला छगडा आणि सुंदर असा टोला फटकावलेला आहे 6 रनांसाठी. पाहू शकता रिस्क ते घेण्यामध्ये काय. डीजे आवाज बंद. आणि हा गुगली बुगली वॉश आणि पुढे सुंदर क्षेत्ररक्षण. नाचता नाचता रन काढणारी ही टीम. आणि तुम्ही इकडे पाहू शकता हा जो सामना आहे हा बघण्यासाठी इतका क्राऊड 5 लाख लोकांचा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. ऑनलाईन आता आकडा गेला आहे 50,000 करोड. 50,000 करोडचा व्ह्यू. आणि महत्वाची गोष्ट आहे आयपीएल रद्द केली गेलेली आहे. एक अतिरेक धाव. आणि मोठा इश्यू असा झालेला आहे की स्वतः आयपीएल चे प्लेयर्स हा सामना बघतात युट्यूब लाईव्ह. धाव संख्या झाली आहे 9. आणि रोहित शर्मा या ठिकाणी फायनलला आता प्राइज देण्यासाठी येणार पोहोचतच असतील. आता विरार फाट्यावर त्यांची गाडी अडकली आहे. लॅम्बोर्गिनी ड्रीम 11 वाली त्यांची येतात ते घेऊन. आणि विजेत्या टीमला कशी ती सुद्धा देऊ शकतात कदाचित यदा कदाचित. धाव संख्या 10. बिनगडी बाद 10 धावा. आणि या ठिकाणी विजेत्या संघाला कदाचित रोहित शर्मा यांच्याकडून पारितोषिक मिळण्याची शक्यता. एखाद्या छगडा दिला आहे छगडा. धाव संख्या 16. किती रन मध्ये किती पाहिजेत. 2 चेंडू शिल्लक. विजयासाठी 14 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. बाप रे हा तर झोल झालाय. इरफानजींवर विश्वास तरी सुद्धा. आणि ठोकलेला आहे आणि अडवलेला आहे आणि पप्पी दिली आहे बॉलला प्रेमाने. 1 धाव. धाव संख्या झाली आहे 17. शेवटचा चेंडू शिल्लक. बिनगडी बाद 17 धावा. विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. एक धाव. आणि धाव संख्या झाली 18. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. ज्यांचं जेवण बाकी आहे माफ करा. ज्यांचं जेवण बाकी आहे हॅलो एक मिनिट शांत व्हा शांत व्हा. ज्यांचं जेवण बाकी आहे माफ करा. गुलाबजामुन संपलेले आहेत. बाकी डाळ भात लोणचं पापड शिल्लक आहे फक्त. जेवणा भावा बस आता पण जाऊया. आज उपवास असता माझा. आज गेलो असतो पार्टीसाठी सगळे बस. काय बोलतो चिठ्ठ्या उडवा ज्याचं नाव येईल ना त्या 5 लोकांचं ते कॉन्ट्रीब्युशन करणार.
आज नाही पण परवा बुधवारी माझा उपवास आहे आज. हा म्हणजे 5 लोक भाई 5 लोक जे 5 लोक आहेत ना ते 50% भरतील मिळून आणि मी 50% बस. आता आता अजून स्वप्न तुमची वाढलेली दिसतात. ऋतिक भावा भावा आपलं काम संपलंय भावा, आपल्या घरी जायची वेळ आली आहे. असो शांतता. सुंदर अशी गोलंदाजी. अकरा चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. शांतता शांतता. आता बाजू घेऊ तर कोणत्या टीमची बाजू घेऊ हा मोठा प्रश्न आहे. कारण दोन्ही टीम आपल्या घरात आहेत, आपलीच माणसं, आपलीच माती, आपलीच माणसं. विजयासाठी 10 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. आपलीच नाती. बिनगडी बाद 19 धावा. सुंदर अशी गोलंदाजी नितीन यांची. यॉर्कर बॉल टाकलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता सुंदर असा विकेट. आणि काही जे हरलेले संघ बाहेर बसतात त्यांच्या मनात काय माहित असं येत आहे की पुन्हा चान्स मिळू शकतो खेळायचा. अरे धाव संख्या झाल्या 19. होऊ शकतं पण कदाचित पाऊस पडला आणि ह्यांचा कॅन्सल झाला सामना. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज फायर 11 या संघाला आहे. धाव संख्या झाले 19. शांतता. एक गडी बाद 19 धावा. शांतता. सगळ्यांनी शांत व्हावं. सुंदर गोलंदाजी. जशी जशी मॅच जवळ येते म्हणजे शेवट जवळ येतोय दोन्ही टीम चिडण्यासाठी सज्ज आहे. धाव संख्या झाले 19. आणि चिडण्याशिवाय गेम मध्ये मजा नाही असं म्हणतात, खरं आहे. 8 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. सुंदर अशी बॉलिंग. सुंदर गोलंदाजी. सुंदर अशी बॉलिंग. शेवटचा चेंडू. 7 बॉल 13 धावा. धाव संख्या झाले 19. बिनगडी एक गडी बाद 19 धावा. शांतता. सुंदर असा शॉट ठोकलेला आहे पण अडवण्यात यश. आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या झाले 20. 2 गडी बाद 20 धावा. असं म्हणतात ना काखेत गवळसा गावाला वळसा, असं अशी रीत झाली आहे इकडे आता. फायर 11 या संघाला विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. धाव संख्या झाले 20. 2 गडी बाद 20 धावा. डिस्कशन करण्यात वेळ वाया घालवू नये. डिस्कशन करण्यात वेळ वाया घालवू नये कोणीही, कृपया करून. हा अंतिम सामना आहे आणि चुरशीची लढत पाहायला भेटत आहे दोन्ही संघांमध्ये. विरार शाखेचे सर्वेसर्वा बॅटिंग करतायत. विरार शाखेचे सर्वेसर्वा. सुंदर असा डिसिजन. सुंदर असा डिसिजन अंपायरचा सुद्धा आणि बॅट्समॅन सुद्धा. सफेद चेंडू. 1 धाव. धाव संख्या झाली 22. 2 गडी बाद 22 धावा. 5 बॉल मध्ये 10 रन. विजयासाठी 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज फायर 11 या संघाला आहे. आणि या ठिकाणी या बॅटला देवाचा धागा बांधलाय. आणि पुढचा चेंडू लगावलेला आहे पण सफेद चेंडू. पुन्हा एकदा सफेद बॉल. स्वप्नील जींवर लिंबू फिरवलेला दिसतोय. षटकार. किती पाहिजे? 4 मध्ये 3. धाव संख्या झाली 29.
रन. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. आणि मॅच जिंकल्यानंतर सर्व फॅन्सला विनंती आहे, बाहेरच थांबायचं आहे, आतमध्ये लगेच धावत पळत लोळायचं नाहीये. आणि डीजे रेडी आहे ना विजयाच्या संघासाठी? डीजे वाजवायला चांगलं असतं का ना, वाजलं पाहिजे डीजे. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. दोन रन कदाचित, पण एकच रन काढलेला आहे. धाव संख्या झाली आहे 30. प्रेमाने खेळण्याची गरज. 2 गडी बाद 30 धावा. विजयासाठी फायर 11 या संघाला 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. फायर 11ला आता फायर थोडी कंट्रोल करण्याची गरज. सुंदर गोलंदाजी. फलंदाज त्रिफळाची झालेला आहे. असा चट दिशी फिरलेला आहे थोडासा. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. विरार ब्रांचचे सर्वे सर्व. 2 चेंडू 2 धावा. सामन्यामध्ये चू रस आलेली आहे. सर टाळ्या इसलिए नहीं बजा रही, ये लोग हार गए ना. फायर 11 या संघाला विजयासाठी 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. शांतता. शॉट दिला आहे आणि अडवलेला आहे आणि विकेट. पुन्हा एकदा विकेट. अतिघाई संकटात नाही, हातात आलेली मॅच. आणि मला असं वाटतंय या ठिकाणी टाय होण्याची शक्यता. सुपर ओव्हर होणार आहे. सुपर ओव्हरची शक्यता, दाट शक्यता, दाट बोललो मी, बाकी काय नाही बोललोय मी. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. कोण बोलत आहे? इना चॉल्बे. आणि शांतता. संघ हॅलो, बाकीच्या लोकांना श्रद्धांजली शांत ठेवायची आहे. जर बॉलिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं आहे तर एक सिंपल आयडिया येतो, सरळ झोपून जा खाली. बॉल आईच्या गावात तिकडेच अडला पाहिजे. सरळ बॉल टाका आणि झोपून जा. आईला टेन्शनच नको जगात. असो, 31 मार्चला टेन्शन होतं इयरली बोनसचं, टार्गेटचं, आणि आता टेन्शन आहे विजेत्या संघाला. 20,000 की 10,000, 20,000 की 10,000, 20,000 की 10,000, हे टेन्शन दोन्ही संघांमध्ये. आणि कदाचित एक बॉल की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, ईश्वर का आशीर्वाद होता है. एक चुटकी बॉल. दोन्ही संघांना जोरदार टाळ्या वाजवून सपोर्ट करायचा आहे सर्वांनी. जोरदार टाळ्या झाल्या आहे दोन्ही संघांसाठी. आणि शांतता. 1 चेंडूमध्ये 1 धावाची गरज. फायर 11 हा संघ विजेता झालेला आहे. आणि या ठिकाणी फायनल मारलेली आहे फायर 11. डीजे जोरदार. फायर 11 या संघाचे हार्दिक अभिनंदन. सुता मिला